अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा GK ट्रॅक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला. ज्या बैठकीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची निवड होते त्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, तहसीलदार. नंतरचा प्रश्न, कोणत्या वर्षी नाबार्डची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सन 1982 मध्ये. नंतरचा प्रश्न, सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, विरोधी पक्षनेता. नंतरचा प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सर्वात जास्त खर्च कोणत्या क्षेत्रावर करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, वाहतूक व दळणवळण. नंतरचा प्रश्न, 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी सर्वात कमी ठेवी कोणत्या बँकेची होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, बँक ऑफ महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी कोणते प्रतिमान वापरले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, PC महालनोबिस. नंतरचा प्रश्न, देशाला बसलेला पहिला तेल झटक्याच्या वेळी खनिज तेलाच्या किमतीत किती टक्के वाढ झाली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 400%. नंतरचा प्रश्न, भारतातील वित्त आयोग कसा नेमला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, भारतीय राज्यघटनेतील विशिष्ट तरतुदीनुसार. नंतरचा प्रश्न, भारतात कोणत्या वर्षापासून आर्थिक नियोजनास सुरुवात झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, सन 1951 पासून. नंतरचा प्रश्न, योजना आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, केंद्र सरकार. नंतरचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, ग्रामसेवक. नंतरचा प्रश्न, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 4 सभा भरविणे आवश्यक आहेत. नंतरचा प्रश्न, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे. नंतरचा प्रश्न, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, स्वादुपिंड. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, रणथंबोर. नंतरचा प्रश्न, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, गडचिरोली. नंतरचा प्रश्न, कळसुबाई शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, अहिल्यानगर. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, पुणे. नंतरचा प्रश्न, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, छत्तीसगड.
नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसाचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, C-60. नंतरचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या जमिनीत लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, जांभी मृदा. नंतरचा प्रश्न, जर्मनीतील आल्प्स पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, झुगापीट्स शिखर. नंतरचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्याच्या एककाला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, फॅदम. नंतरचा प्रश्न, संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, नरसी. नंतरचा प्रश्न, भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा कधी लागू केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, सन 1986 मध्ये. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, ज्वालामुखीचा उद्रेक. नंतरचा प्रश्न, नेहरू तारांगण खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुंबई. नंतरचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त सरोवरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, नैनिताल. नंतरचा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, अमरावती. नंतरचा प्रश्न, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सामासिक शब्द. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते नाम सामान्य नाम आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुलगा. नंतरचा प्रश्न, खालील म्हण पूर्ण करा. असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर रिकामी जागा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, शिमगा. म्हणजेच असेल तेव्हा दिवाळी, नाहीतर शिमगा. नंतरचा प्रश्न, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 250. नंतरचा प्रश्न, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, जम्मू काश्मीर. नंतरचा प्रश्न, आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नाशिक. नंतरचा प्रश्न, धारासाना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सरोजिनी नायडू. नंतरचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, गुरु. नंतरचा प्रश्न, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सन 1942 मध्ये. नंतरचा प्रश्न, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सुरत अधिवेशन. नंतरचा प्रश्न,
पाक्षिक हे दर किती दिवसांनी प्रकाशित होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 15 दिवसांनी. नंतरचा प्रश्न, सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, मालपुरा. नंतरचा प्रश्न, गाविलगड टेकड्या कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, सातपुडा पर्वत. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जातीचे गवत नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, रोशा गवत. नंतरचा प्रश्न, रंकाळा तलाव कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, कोल्हापूर. नंतरचा प्रश्न, कोणाच्या पिल्लास बछडा म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, वाघ. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, हरिण. नंतरचा प्रश्न, काय सुंदर देखावा आहे यातील नाम ओळखा? पर्याय सी, देखावा. नंतरचा प्रश्न, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सर्वनाम. नंतरचा प्रश्न, पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. हाडाचे रिकामी जागा करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, काडे. म्हणजेच हाडाचे काडे करणे. नंतरचा प्रश्न, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर ही संस्था कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, तुर्भे.